जिल्हा परिषद शाळा म्हटली की सहज जुने दिवस आठवतात. या जिल्हा परिषद शाळेने मोठमोठी कर्तबगार व्यक्ती घडवली. पण काळाच्या ओघात जिल्हा परिषद शाळांना उतरती कळा आली आणि खाजगी शाळांचा डंका वाजू लागला. परंतु खाजगी शाळा ह्या गरिबांसाठी नाहीच. त्यामुळं सगळीकडे जिल्हा परिषद शाळा बंद होत असताना काही जिल्हा परिषद शाळांनी मात्र विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे ओढण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ताच सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला नाही, तर मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करत नवनवीन प्रयोग करणे सुद्धा सुरू केले. यामुळे स्वाभाविकच ओसाड पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळा नव्याने फुलताना दिसून येत आहेत. आता ही शाळा बघा ना, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेल्या कवडी या शाळेने शाळेच्या अगदी पहिल्याच दिवशी मुलांची अशी वाजत गाजत रथातून मिरवणूक काढली. बघा हा व्हिडिओ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने रथातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय उपाध्यक्षाताई मेंढे होत्या. दीपप्रज्वलन माननीय मोहरलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माननीय योगेश्वरीताई चौधरी उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश ब्राह्मणकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षणाचे महत्त्व सांगितले व पालकांनी मुलांना नियमित शाळेत पाठवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय खेमराजजी पटले, उपाध्यक्ष माननीय वैभव वालंदे, पोलीस पाटील माननीय विलास साखरे पोलीस, माननीय योगेश कुमार भुजकर, माननीय सरिता चौधरी, माननीय संगीता ठाकरे, माननीय आरती रहांगडाले, माननीय दीक्षा भावे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक कमलानंद रहांगडाले, मुकेश बगेले, यन्यन जाधव, दीप्ती बगेले यांनी अथक परिश्रम घेतले. या अभिनव उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.